आज मी तुम्हाला नव्यानं एक चॅलेंज देणार आहे जे आपल्या स्किनसाठी आहे. ग्लास स्किन बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली होती आणि त्यावर आपला एक ऑलरेडी व्हिडिओ झाला होता. पण आजच्या स्किनमध्ये ग्लास स्किन इफेक्ट मिळणार आहे. आपली स्किन टाईट आणि ब्राईट होणार आहे. ती कशी? आणि मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय हे सुद्धा सांगते. मी आता सध्या खूप ट्रॅव्हल करते आहे आणि ट्रॅव्हल केल्यामुळे म्हणजे स्किन खूप टॅन झाली आहे, रुक्ष झाली आहे, रखरखीत झालेली आहे आणि मला छानपैकी स्किनला परत पूर्ववत आणायचं होतं. आणि म्हणून मग मी विचार केला की काय बरं करू शकतो, आपली कुठली अशी मॅजिकल रेमेडी आहे जी आपण करू शकतो. आणि मग त्यानंतर मला लक्षात आलं की ही जी ग्लास स्किन रेमेडी आहे ती आपण केल्यानंतर आपल्याला सलॉनमध्ये गेल्यानंतर जो इफेक्ट येतो ना तो इफेक्ट मिळू शकतो. मी अर्बन क्लॅपवर फेशियल जे चेक केले ते अक्षरशः 2000 ते 3000 इथपर्यंतचे ते फेशियल आहेत. पण हे फेशियल केल्यानंतर जो इफेक्ट येणार आहे ना तोच इफेक्ट या आपल्या घरगुती रेमेडीमुळे येणार आहे. तर हे ग्लास स्किन फॉर्म्युला काय आहे, टाईट आणि ब्राईट स्किन होण्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं आहे, ज्यामुळे आपली 10 दिवसामध्ये स्किन एकदम छान फ्लॉलेस होणार आहे आणि आपले पैसे सुद्धा वाचणार आहेत. आता मी कायम तुम्हाला म्हणते की पैसे वाचणार आहेत आणि घरी काय माहितीये का, पॅम्परिंग करण्यासाठी आपण सलॉनमध्ये जाऊन फेशियल करतो ना ती वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा आपण घरच्या घरी आपली स्किन रिपेअर करू शकणार असतो किंवा ती पूर्ववत जशी आपली होती तशी जर करू शकणार असू तर आपण पैसे का घालवायचे. आणि मग तो जो आनंद मिळतो ना की घरच्या घरी आपण आपली स्किन छानपैकी रिपेअर केलेली आहे तो काही वेगळाच असतो. हा आनंद मी घेतलेला आहे आणि कसा घेतलाय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे ग्लास स्किन फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला कळेल. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली लवकरच 6 लाखाची फॅमिली होणार आहे आणि आजपर्यंत जो काही माझा युट्यूबवरचा प्रवास होता तो खूप अमेझिंग होता. आज तुम्हाला दिसत असेल की वेगळा सेटअप आहे आणि हा सेटअप कोणी रेडी केलाय माहितीये? माझ्या मुलानी म्हणजे कबीरनी. कबीरचा असा हट्ट होता की काहीतरी वेगळं कर मम्मा, तेच तेच दिसतंय. तर त्यांनी मला हेल्प केली, रॅदर त्यांनीच हे सगळं करून दिलं आणि आज मी इथे बसून निवांतपणे शूट करतेय. तर आपण थोडंसं कबीरचं कौतुक करूया. मला ना हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडत असतं कारण व्हिडिओ बनवण्याच्या मागे सुद्धा खूप गमती जमती आहेत. त्या आपण कधीतरी शेअर करू. लाईव्ह मध्ये जेव्हा आम्ही दोघं जण एकत्र येतो तेव्हा कबीर तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देत असतो. तर व्हिडिओ बनवताना सुद्धा तो असाच माझ्या पाठीशी उभा असतो. थँक्यू. हा, आणि त्याच्या आधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनच्या बटनला पंच करा जितकं जोरात होतंय तितकं. कारण की 6 लाख सबस्क्रायबर्सच्या जवळ आपण आलेलो आहे. ही फॅमिली वाढत चाललेली आहे. तर आता बाकीचं मम्मा सांगेल. थँक्यू सो मच. तर आता हे ग्लास स्किन फॉर्म्युलासाठी आपल्याला 2 स्टेजेस कंप्लीट करायच्या आहेत. पहिल्या स्टेजमध्ये आपण काय करणार आहोत तर आपली स्किन क्लिअर क्लीन दिसण्यासाठी किंवा ॲक्ने फ्री होण्यासाठी एक सुंदर असा इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे आपली स्किन टाईट सुद्धा होणार आहे आणि अँटी एजिंगसाठी अतिशय उत्तम असा हा घटक आहे. तो म्हणजे जवस. आता इथे जवस आपल्याला खायचं नाहीये तर जवस आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. तुम्ही जवस बघितलं असेल की पाण्यात टाकल्यानंतर जेव्हा आपण उकळवतो त्यावेळेला असं चिकट चिकट जाणवतं. ते चिकट जे आहे ते जे गुणधर्म आहेत ना ते तुमच्या स्किनला मस्तपैकी टाईट करतात. पण आता हे कशा फॉर्ममध्ये आपण लावणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पावडर तयार करायची आहे आणि जवसाची पावडर तयार करण्यासाठी जवस आधी छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी इथे 2 चमचे जवस घेतलेला आहे. पण तुम्ही जरा जास्त जवस घेऊन छानपैकी तव्यावर खरपूस भाजून घेतलं आणि एका छान कंटेनरमध्ये तुम्ही काढून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. बरेच दिवस तुम्ही ते वापरू शकाल. तर इथे आपण 1 चमचा जवसाची पावडर जी आहे जी आता तयार केलेली आहे म्हणजे काय करायचं, जवस घ्यायचंय, ते छान भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे. तर आता मिक्सरमधून ग्राइंड करताना आणखीन एक इन्ग्रेडियंट आपल्याला ऍड करायचा आहे आणि तो म्हणजे तांदूळ. ग्लास स्किनसाठी सगळ्यात उत्तम असं असतं तांदूळ. राईस वॉटर किंवा मग
जी तांदळाची पेज असते ती चेहऱ्याला लावून आपण फेशियल सुद्धा मागच्या वेळेला केलं होतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण तांदळाचा वापर करू शकतो, कारण त्यामध्ये ब्राईटनिंगचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला मिळतात. आता तांदळाची पिठी जी आहे ती छानपैकी आपल्याला करून घ्यायची आहे, पण या चौसामध्येच आपल्याला आणखीन एखाद दुसरा चमचा तांदळाचा घालायचा आहे, छानपैकी ग्राइंड करायचं आहे. आता जर का तुम्ही हे रोज लावणार असाल तर एकदम फाईन ग्राइंड करायचं, खूप छान मिक्सरमध्ये एकदम पीठ झाल्यासारखं झालं पाहिजे असं ग्राइंड करायचं आहे. परंतु जर का थोडेसे ग्रॅन्युअल्स तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालेल, कारण ते तुमच्या स्किनला स्क्रब करायला मदत करणार आहे. स्किन छान एक्सफोलिएट करण्यासाठी हे दोन्ही जे आहे मिश्रण ते अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही ते तसं वापरू शकता. मी त्या पद्धतीनं केलं आहे. त्यामुळे माझ्या स्किनवर जे डेड स्किन होती किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स यासाठी हे अतिशय उत्तम आहे. आणि याने छानपैकी आता आपल्याला मसाज करायचा आहे. पण याच्यामध्ये काय घालायचं आहे? मध. फक्त मधानी जो छानपैकी चिकटपणा येतो ना, तो चिकटपणा आपल्याला इथे हवा आहे. तो छानपैकी मिक्स करायचा, याची छान पेस्ट करायची, चेहऱ्याला लावून टाकायचं आणि लावताना मसाज करायचा. त्यामुळे चेहऱ्यावरचं सगळे जे डेड सेल्स आहेत ते निघून जाणार आहेत आणि काही वेळ आपल्याला चेहऱ्यावर ते तसंच ठेवायचं आहे आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे. ही झाली आपली फर्स्ट स्टेज. आता सेकंड स्टेजमध्ये काय करायचं? या सेकंड स्टेजमध्ये आपल्याला घ्यायचा आहे छोटासा बटाटा. तो छानपैकी किसून घ्यायचा आणि त्याचा रस आपल्याला काढायचा आहे. बटाट्याच्या रस मध्ये अझलेक ऍसिड असतं. जसं सॅलिसिलिक ऍसिड आहे तसं अझलेक ऍसिड जे असतं ते तुमच्या स्किन ब्राईटनिंगसाठी अतिशय उपयुक्त असतं. म्हणजे क्विक असे रिझल्ट तुम्हाला मिळतात. त्यामुळे हे केल्यानंतर जे ब्लीचचे गुणधर्म असतात ना, आपण पार्लरमध्ये जातो त्यावेळेला फेशियल झाल्यानंतर आपण एक ब्लीच करतो, तर ब्लीच करायची गरज नाही. आणि खरं सांगायला गेलं तर अजिबात सलॉनमध्ये जाऊन ब्लीच करत जाऊ नका, कारण ते खूप हार्मफुल असतं तुमच्या चेहऱ्यासाठी. बटाट्याचा रस तुम्ही लावला तरी सुद्धा तुम्हाला तेवढा छान इफेक्ट मिळणार आहे. तर इथे आपण बटाट्याचा रस घेतला आणि त्याच्यामध्ये परत एकदा हनी टाकलेलं आहे. हनीमुळे काय होतं की तुमचं छानपैकी चेहरा जो आहे ना मॉइश्चराईज व्हायला मदत होते. म्हणजे डेड स्किन तर निघणारच आहे, पण त्याचबरोबरीनं चेहरा छान मॉइश्चराईज होणं गरजेचं असतं. हे छानपैकी मिक्स करायचं आणि हे जे आहे ते चेहऱ्याला लावायचं. तर चेहऱ्याला लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं असं चुणचुणल्यासारखं होईल काही वेळ, पण चुणचुणल्यासारखं होतं याचा अर्थ तुमच्या स्किनवर ते काम करतं आहे. एक 10 ते 15 मिनिटं स्किनवर ठेवा आणि त्यानंतर परत एकदा थंड पाण्याने धुवा. या 2 स्टेजेस ज्या आहेत त्या जशाच्या तशा फॉलो केल्या तर त्याचं डेफिनेटली रिझल्ट्स मिळतील. आता हे कधी कधी करायचं, मी म्हणाले तसं अगदी फाईन पावडर असेल तर तुम्ही रोज लावलं तरी हरकत नाही. पण जर ग्रॅन्युअल्स थोडेसे असतील तर तुम्ही ना 2 दिवसाआड वगैरे असं हे छानपैकी चेहऱ्याला लावायचं. आणि हनी आणि बटाट्याचा रस मात्र पूर्ण टॅन निघेपर्यंत तुम्ही रोज लावलं तरी चालेल. या 2 स्टेज तुम्ही जर का एकत्रितपणे केल्या तर त्याचे अमेझिंग असे रिझल्ट मिळतात. ग्लास स्किन सारखा इफेक्ट येतो. मी हे करून झालेलं आहे. 3 एक ऍप्लिकेशन मध्ये माझ्या चेहऱ्याला इतका छान इफेक्ट मिळालेला आहे. तर आपल्याला हे जर 20 एक दिवस आपण केलं दिवसाआड तर त्याचे अमेझिंग रिझल्ट्स मिळणार आहेत. आता उन्हाळा सुरू होतोय. उन्हाळ्यामध्ये स्किन टॅन होण्याच्या खूप समस्या जाणवतात. त्यावेळेला तुम्ही मला विचारणारच आहात, तेव्हा हा व्हिडिओ लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा तुमची स्किन टॅन होईल, खराब झाली असं वाटेल, त्यावेळेला तुम्ही हा ग्लास स्किन फॉर्म्युला वापरू शकता. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा ग्लास स्किन फॉर्म्युला तुमच्या चेहऱ्यावर नक्की मॅजिक करणार आहे. मॅजिक झाल्यानंतर सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.